नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे या उन्हाळ्यासाठी मी एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 5 प्रकारच्या सरबताची रेसिपी घेऊन आली आहे. हे सरबत बनवताना मी अजिबात साखर वापरली नाही. त्यामुळे प्रत्येक सरबत आरोग्यासाठी अगदी बेस्ट आहे. हे 5ही सरबत बनवायला अगदी सोपे आहेत आणि आरोग्यासाठी तर अगदी फायदेशीर आहेत. त्यामुळे वेळ न दवडता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आता हे सरबत बनवण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी थोडा गोंद कतिरा घेतलेला आहे. हा गोंद कतिरा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल. गोंद कतिरा उन्हाळ्यासाठी वरदानच आहे, कारण हा उष्णतेमुळे होणाऱ्या सगळ्या त्रासांपासून वाचवतो. उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देतो, पचन सुधारतो, ऊर्जा वाढवतो. तसंच त्वचेसाठीही हा गोंद कतिरा बेस्ट आहे. रोगप्रतिकार शक्तीही वाढवतो. त्यामुळे जर तुम्हाला हा गोंद कतिरा मिळाला तर तुम्ही याचा आवर्जून वापर करा. आता जरी हा गोंद कतिरा थोडा वाटत असला तरी भिजल्यानंतर हा फुलतो आणि जेलीसारखा होतो. त्यामुळे अगदी थोडाच हा पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. आता यामध्ये पाणी घालू आणि हा गोंद कतिरा 7 ते 8 तास भिजवून घेऊ. तसंच या सरबतासाठी मी सब्जा बीही वापरणार आहे. त्यामुळे मी इथे 1 चमचा सब्जा बी घेतलेला आहे. हा सब्जा बीही आपल्याला 2 ते 3 तास भिजवून घ्यायचा आहे. सब्जा बी लगेचच भिजला जातो, पण गोंद कतिरा भिजायला थोडा जास्त वेळ लागतो. सब्जा बी ही शरीराला थंडावा देणार आहे. पचनासाठी, त्वचेसाठी उत्तम आहे. सब्जा बीमुळे ॲसिडिटी कमी होते. तर हा सब्जा बीही आपण 2 ते 3 तास भिजवून घेऊ. तर बघा, इथे मी गोंद कतिरा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. अगदी थोडा घेतला होता, पण फुलून तो वाटीभर झालेला आहे आणि जेलीसारखा दिसत आहे. तसंच इथे मी 2 ते 3 तास सब्जा बीही भिजवून घेतलेला आहे. सगळी पूर्वतयारी झालेली आहे. आता आपण लगेचच सरबत बनवायला घेऊयात. पहिल्या प्रकारच्या सरबतासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा बडीशेप घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे खडीसाखर घालून घ्यायची आहे. खडीसाखर ही शरीराला थंडावा देते. खडीसाखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि नेहमीच्या साखरेपेक्षा खडीसाखर ही आरोग्यासाठी चांगली असते. म्हणून मी इथे खडीसाखर वापरली आहे. तुम्ही साधी साखर वापरला तरीही चालेल. आता यामध्ये आपण 6 ते 7 काळी मिरी घालून घेऊ. तसंच थोडं काळं मीठ घालून घेऊ आणि याला मिक्सरला अगदी बारीक करून घेऊ. तर इथे आपलं बडीशेप सरबताचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे असं प्रीमिक्स तयार करून हवाबंद डब्यात ठेवला तर हे प्रीमिक्स महिनाभर छान टिकतं. फक्त याला ओला चमचा लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण लगेचच सरबत बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा भिजवलेला सब्जा बी, 1 चमचा गोंद कतिरा आणि 2 चमचे किंवा आवश्यकतेनुसार बडीशेप सरबताचं प्रीमिक्स घालायचं आहे. सोबतच थोडी पुदिन्याची पाने असं हातानेच तोडून यामध्ये घालायचं आहे. तसंच यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रसही पिळून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 1 पेला थंड पाणी घालायचं आहे. इथे मी माठातील थंडगार पाणी घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही फ्रीजमधील पाणी किंवा थोडे बर्फाचे खडे घातला तरीही चालेल. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालं आपलं मस्त असं थंडगार बडीशेप सरबत. उन्हाळ्यात पचनक्रिया मंदावते, अशावेळी हे बडीशेप सरबत पिल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. तसंच बघा, उन्हाळ्यात ॲसिडिटी खूप होते. त्यावेळी हे सरबत पिला तर ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो. हे सरबत चवीला खूप छान लागतं. त्यामुळे या उन्हाळ्यात एकदा तरी हे सरबत नक्की ट्राय करा. आता आपण दुसऱ्या प्रकारचं सरबत बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडा जिरा पावडर, थोडं काळी मिरी पावडर, थोडं काळं मीठ आणि आवश्यकतेनुसार यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे. इथे मी साधं गूळ घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही काळं गूळ वापरला तरीही चालेल किंवा गूळ पावडर वापरला तरीही चालेल. सोबतच यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 ग्लास थंडगार माठातील पाणी घालायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पूर्वीची लोक बघा बाहेरून आलो की गुळाचा खडा आणि पाणी प्यायला द्यायची, कारण याने त्वरित ऊर्जा मिळते. तर बघा इथे मी गूळ विरघळेपर्यंत याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गोंद कतिरा आणि 1 चमचा भिजवलेला सब्जा बी घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालं मस्त असं आपलं जिरा सरबत. जिरा सरबत आरोग्यासाठी खूप चांगलं आणि फायदेशीर आहे. जिरे हे स्वभावाने थंड आहे, त्यामुळे उन्हाळ्यात शरीराचं तापमान थंड ठेवण्यास आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करते. जिरा सरबतामुळे शरीर हायड्रेट राहतं. हे सरबत ही चवीला खूप छान लागतं, त्यामुळे उन्हाळ्यात एकदा तरी हे जिरा सरबत नक्की बनवून बघा. आता आपण तिसऱ्या प्रकारचं सरबत बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये काही पुदिन्याची पाने, 6 ते 7 काळी मिरी, थोडं काळं मीठ, 2 ते 3 चमचे खडीसाखर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊ. इथे मी खडीसाखर घेतली आहे. याऐवजी तुम्ही साधी साखर किंवा गूळ वापरला तरीही चालेल. आता सुरुवातीला पाणी न घालता याला बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडं पाणी घालून याला छान बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण पुदिना सरबत बनवायला घेऊयात. त्याकरता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पुदिना सरबतचं प्रीमिक्स घालायचं आहे, 2 लिंबूचे स्लाईस घालायचं आहे, 1 चमचा गोंद कतिरा आणि 1 चमचा भिजवलेला सब्जा बी घालायचा आहे. इथे मी सब्जा बी घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता यामध्ये 1 ग्लास थंडगार पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालं मस्त थंडगार पुदिना सरबत. हे सरबत शरीराला थंडावा देतं, ॲसिडिटी कमी करतं, पचनक्रिया सुधारतं. जर खूप अशक्तपणा जाणवत असेल तर हे सरबत प्या, त्वरित ऊर्जा मिळते. हे सरबत चवीला खूप छान लागतं. आता आपण चौथ्या प्रकारचं सरबत बनवूयात. त्याकरता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. आता यामध्ये 2 चमचे भिजवलेले सब्जा बी घालून घेऊ, सोबतच 1 चमचा गोंद कतिरा घालून घेऊ, थोडं काळं मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर घालायची आहे. आता बाजारात असं रोज सरबत मिळतं, ते यामध्ये आवश्यकतेनुसार घालायचं आहे. आता हे रोज सरबत जर पाण्यामध्ये असंच घालून पिला तर खूप पानसट लागतं, पण असं हे रोज सरबत बनवून बघा, खूप छान लागतं. सोबतच यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि 1 ग्लास थंड पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालं मस्त असं रोज सरबत. हे सरबत शरीराला हायड्रेट ठेवतं. या सरबतामुळे त्वचा तजेलदार होते. उन्हामुळे होणारी डोळ्यांची जळजळ, पित्त यावर तर हे सरबत रामबाण उपाय आहे. हे सरबत तर माझं खूप फेवरेट आहे. आता आपण 5व्या प्रकारचं सरबत बनवूया. त्याकरता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि खडीसाखर घालून घ्यायची आहे. इथे मी खडीसाखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, ती घातली आहे. याऐवजी तुम्ही साधी साखर घातला तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गोंद कतिरा, 1 चमचा भिजवलेला सब्जा बी आणि थोडीशी वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडरमुळे या सरबताला खूप छान चव येते. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास थंडगार पाणी घालायचं आहे, 1 लिंबूचं स्लाईस घालायचं आहे. लिंबूचं स्लाईस घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खडीसाखर बारीक करून घातली आहे, त्यामुळे हे सरबत पटकन बनतं. तयार झालं मस्त असं रिफ्रेशिंग आणि सगळ्यांचंच आवडीचं लिंबू सरबत. हे सगळेच सरबत उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांवर रामबाण उपाय आहेत. चवीला तर हे सरबत एकापेक्षा एक छान लागतात. तर आजच्या या 5 सरबतांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. या उन्हाळ्यात हे सरबत तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.